नाचणीचे पापड, गुळ आंबा, शेंगदाण्याची चटणी हे आहे. सकाळी सकाळी खाणं चालू आहे. सकाळचा नाश्ता पोहे, कारण की कालचं जेवण रात्रीचं चांगलं नव्हतं, सो पोटाला आराम देण्यासाठी साधा नाश्ता चाललेला आहे. सात्विक नाश्ता त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी जाण्याअगोदर. सोनाने मला आठवण करून दिली की तू व्लॉगची स्टार्टिंग केली नाही. सो सोनासाठी हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी, तुमचं नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता आम्ही झालो आहोत रेडी, चालला आहे ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला. आणि तिथून दर्शन झालं आणि आमचं जर लवकर आवरलं तर आम्ही शिर्डीला पण जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. आणि जर नाही झालं, खूप लेट झालं आमच्याकडनं सगळ्या गोष्टी, तर मग आम्ही डायरेक्टली पुण्याला जाणार आहोत. मॉर्निंग गर्ल्स, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां, तर फायनली मुहूर्त लागला गाडीत बसण्याचा आणि निघालो आहे दर्शनासाठी. सविता पण येते आहे, तिला यायला कोणी नव्हतं पण तिचे हस्बंड रेडी झाले, सो ती पण येते. आणि आता ऑन द वे आम्ही तेजलला घेणार आहोत. आणि तेजल, मी आणि आज 2 सबस्क्रायबरसोबत असणार आहे. सबस्क्रायबर नाही, बहिणी परत चिडतील त्या माझ्यावरती. तर आज सगळेजण सोबत मस्त दर्शन करून जेवण पण करणार आहोत. आणि सध्या तरी सगळं चांगलं चाललं आहे. म्हणजे सोनीला काय माता वगैरे आलेली नाही आहे. रात्र माझी एकदम सुखद गेलेली आहे. हा, मी एकदम छान झोप झालेली आहे आणि सकाळच खूप चांगली झोप झाली आहे. हां, माता येणार होती पण मातेला झोप आली होती म्हणून माता काय आली नाही. इट्स फाईन. पिकनिक ॲज युजल जसं रिलॅक्स व्हायला आलो होतं तर रिलॅक्सच होतो आहे. काही घाई गडबड कुठेही करत नाही आहोत. रिलॅक्स सगळं चाललेलं आहे. हे आहे संदीप फाउंडेशन, संदीप युनिव्हर्सिटी, जिथे आम्ही तेजलला घ्यायला आलो आहे. तिने आम्हाला ह्या गेटवर यायला सांगितलेलं पण ती अजून आली नाही आहे, तर तिची वाट पाहतो आहे. कुठून येते माहीत नाही, कारण की हा पूर्ण हायवे दिसतो आहे मला. एकदा कॉल करून पाहूयात. तेजलला यायला वेळ आहे, तर सोनाला मगाशी मी चहा पिऊन नाही दिला, तर तिला स्पेशल चहाची ट्रीटमेंट देते. ताई मला म्हटल्या की चला तुम्ही तिकडे, मी तिकडे चहा घेऊन येते म्हणून. तर त्या बिचाऱ्या खरंच घेऊन आल्या. तर ह्या दोघी अजून गाडीतून उतरल्या नाही. तर मी यांना म्हटलं प्लीज लवकर उतरा, आपण चहा पिऊया ती येईपर्यंत. पण ऐकतीन तर काय ना, फोटो सेशन चाललंय गाडीमध्ये बसून. थँक्यू. माझ्यासाठी असं काही करायचं असतं. सुलामध्ये जाऊन वाईन. फायनली घेतो आणि मग शूट करतो. माय सबस्क्रायबर असं कसं कमेंट करायला सगळ्यात पुढे, आणि आता कॅमेरा शाय कमेंट करायला सगळ्यात पुढे असते ही. हाय कमेंटला खूप इग्नोर करतेस. कमेंट असते का माझी व्हिडिओ पाहते का? ती व्हिडिओ पाहत नाही. व्हिडिओ पाहते मी आता इथे बघत आहे. थँक्यू. आय लव्ह यू. मी थँक्यू तू गाडीत बसलं मला थँक्यू. सँडविच बनवलंय तेजलचं. आणि जी नेहमी कमेंट करते व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओला कमेंट्स असतात. आजकाल माझे व्हिडिओ पाहत नाही ती, आजकाल कमेंट कमी असतात. नाव शी इज बिझी इन सम वर्क, नॉट इन स्टडी. काही स्टडी नाही, काही नाही, स्टडीमध्येच बिझी असते. पण ठीक आहे. पुण्याला येणार होती, पुण्याला यायला नाही जमलं, तर ती नाशिकला आता स्टडी करते. आणि आमची भेट झाली आहे फायनली. ऐकण्यासाठी नव्हतं ते फक्त तेजलने ऐकण्यासाठी आहे. तेजलला मी सांगितलं तू खूप सुंदर दिसतेस. ओके, येस, ठीक आहे. माझे सबस्क्रायबर आहे ना म्हणून. काय सांगायचं, चॅनल फक्त
तुझ्या एकटीचा नाहीये तेच ना, कल्याणी, हा? आमच्या दोघींमुळे चालतोय. Oh Content my मी देते. God. Oh my God. बऱ्याच वेळा कंटेंट मी करते. काय आमचं क्रेडिटच नाही, काय स्वतःच नुसतं क्रेडिट. किती मोठं वाक्य, चॅनलच आमच्यामुळे चालतंय. चॅनल आमच्यामुळे चालतंय, हे सेंटेन्स आहे. मैत्रिणींशिवाय काय Of course, आपण आता उतरल्यानंतर कॅमेरा हातात देते, कंटिन्युअस व्लॉग करायचा तुम्ही सगळ्यांनी, ठीक आहे? चला. आणि मला पण मध्ये मध्ये थोडं थोडं घ्यायचं. आई किती व्हिडिओ मध्ये मी शूटिंग केलेलं आहे सांग. कॅमेरा shoot आम्हीच करतो. सोना काही कामाचा नाहीये. सोनाने एकदा माझा व्हिडिओ केला आणि चेहरा माझा करते. आवाजच म्यूट करून टाकला. 2 व्हिडिओ केले कोलॅबरेशनचे मी, आवाजच नाही त्याच्यामध्ये. वा, वा. आणि आणि त्यांचा चेहरे मला पण मेसेज cut आला, करते. मॅडम प्लीज अपलोड द व्हिडिओ, मॅडम प्लीज अपलोड द व्हिडिओ. काय सांगू की त्या व्हिडिओला आवाज नाहीये. हे आहे त्र्यंबकेश्वरचं मेन गेट, जिथे आम्ही फायनली पोहोचलो. मला माहीत नाही तुम्हालाही असं ऑब्सेशन आहे का की मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे जो टिक्का मिळतो तो लावायचा असतो. तसं माझं काहीसं आहे. ते लावल्यानंतर खूप छान वाटतं. तिला लाव. लावलंय चांगलं लावलंय का मला तू? हाय तर बोल, हाय तर बोल, हाय. सविता कधी येणार आहे? आणि आम्ही कशा सगळ्यात छान मस्त दिसतं, छान दिसतंय ना. मला खूप आवडतं. आणि लावलं ना, मी तो म्हणलं लाव, म्हटलं नको थांब आल्यानंतर लावू, पण नंतर म्हटलं नाही लावा ना, म्हटलं ठीक आहे चल लाव. हा शमीशान निर्वाण व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणम्. चलो, दर्शन खूप छान झालं आमचं. रुद्राभिषेक पण केला आम्ही सगळ्यांनी मिळून, आणि निर्मलाची शॉपिंग पण झाली. आणि मी पण रियासाठी हे डमरूवालं ब्रेसलेट घेतलं आहे, कारण की तिला जर काही नेलं नाही तर, आणि त्यात मी तिला सोडून आली आहे म्हणून ती माझ्यावर रुसलेली आहे. सो कंपन्सेशन म्हणून काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून हे घेतलेलं आहे मी. आणि मी पण आमोदसाठी शर्ट घेतला. हां, शर्ट घेतले महाकाल नावाचं, जे महाकाल नावाचं. आणि चांगलं आहे, कॉटन आहे. इथे मुलांना बऱ्यापैकी आवडतं मिळतात. आणि आता ट्रेंडी पण आहे. मी रियासाठी पाहत होते, पण त्यांच्याकडे ते म्हणतात की हे युनिसेक्स आहे, पण ते मुलांसारखंच वाटतं. आणि माझी मुलगी मला माहिती आहे, ती म्हणणार मम्मा हे बॉयचं आहे, हे गर्लचं नाही आहे, असं म्हणून मी ते घेतलं नाही आहे. तर दर्शन झालेलं आहे. आमचे जे पुजारी होते ज्यांनी आमचा रुद्राभिषेक केला ते खूप चांगले होते, आणि त्यांनी खूप चांगली माहिती आम्हाला सांगितली की त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर का म्हणतात, आणि तिथलं म्हणजे जी पण काही आरती, कधी कोणाची कधी आरती असते. सकाळी ब्रह्मांची आरती असते, दुपारी शंकर भगवानांची आरती असते, आणि संध्याकाळी विष्णूजींची आरती असते. तर 3 आरती असतात तिथे. आणि 400 वर्ष झाले बोलले ना, 400 वर्ष झालंय अखंड पूजा. आणि म्हणजे आजपर्यंत कधी खंड नाही पडला ह्या विधीमध्ये, कोविडमध्ये पण नाही, कंटिन्युअस आरती चालूच होती. आणि अजून त्यांनी सांगितलं की जी गोदावरी नदी आहे ती नदी कंटिन्युअस जे शंकर भगवान आहेत त्यांच्या डोक्यावरती जलाभिषेक करते. त्यांनी तो आम्हाला व्हिडिओ पण दाखवला, आणि तो व्हिडिओ जर मला मिळाला तर तो पण मी इथे म्हणजे अपलोड करेल, पोस्ट करेल की कसं जल येतंय भगवान शंकरांच्या डोक्यावरती. आणि बाकी दोघांच्या नाही आहे, फक्त भगवान शंकरांच्याच डोक्यावरती आहे. विशेष म्हणजे ह्या पिंडीमध्ये एक असा खोलगट भाग आहे, हो. आणि तिथे 3 देव आहेत, ब्रह्मा, आतमध्ये. विष्णू आणि महेश. आणि महेशांच्या डोक्याच्या वरनच तिथनं गोदावरीचं पाणी निघतंय. आणि त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की जेव्हा
आपल्या याच्यातल्या सगळ्या प्रार्थना संपतात, जिथे आपल्याला काही मार्ग मिळत नाही, तर सगळ्यात लास्टला लोक त्र्यंबकेश्वरला येतात, जिथे त्यांची मागणी पूर्ण होतेच. तर फिंगर क्रॉस्ड आम्ही सगळ्यांनी जे जे काही देवाच्या चरणी मागितलेलं आहे ते सगळ्यांचं पूर्ण होऊ देत. आणि हे इच्छापूर्तीचं स्थान आहे, हा, त्यांनी महामृत्यूंजय पण स्थान पण सांगितलं. आहे. तर इथे सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातात. आता तुम्ही पण या, तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर. आता मी असं बाकीच्यांसारखं म्हणणार नाही मी तुमच्यासाठी पण प्रार्थना केली वगैरे वगैरे, काही नाही. ज्याने त्याने ज्याचं त्याचं पुण्य पाप ज्याने त्याने सोबत घ्यायचं असतं. बरं नाही, तिघींना आमच्या तिघींना एका फ्रेममध्ये घ्यायचं. तुमच्या दोघींची पण ओळख करून देते ना, तुला काही लागलं तुला सांगायचं म्हणून माझे नंबर घ्या. आणि मी आणि माझे सबस्क्रायबर आहे माझे, फॉलो करायला लगेच. असं नाही बोलायचं. दर्शन केल्यानंतर आम्ही जेवणासाठी थांबलो आणि आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही ज्या संस्कृती हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहोत ते आतमध्ये इतकं सुंदर आहे आणि जेवणही तितकंच चांगलं होतं त्यांचं. आणि त्यांनी ज्या आपल्या जुन्या गोष्टी होत्या, ज्या काळाच्या पडद्याआड गेल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी इथे जपलेल्या होत्या. ते पाहून खरंच खूप छान वाटलं. काय नाव आहे आजी? आणि ह्या कोण येतात? कुठे आहेत त्या? त्या कुठे गेल्यात? अच्छा, जसं त्यांनी सांगितलंय की चुलीवरचं जेवण आहे, तर खरंच चुलीवरचं जेवण आहे. मला सांगितलं की आतमध्ये असेल. काय नाव आहे तुमचं? हिराबाई. आणि ती भाकरी करतात. ते बघ मस्त भाकरी चालला तर. आणि त्या आजीनी पोच पण दिली आहे छान. आणि त्या ओव्हर आहे ज्यांनी चालू केलंय, पण ते आता नाही येते. त्या देवापुढे गेल्या तर हॉटेल आहे ना हे? आणि इथे हे काय चालू आहे? कढी चालू आहे का? यार जेवण मस्त मिळणार आहे. बरं झालं आपण आतमध्ये आलो. अच्छा, अरे वा, भारी आलं आपण. या ताटामध्ये अन्न ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवण. आज घरी सुद्धा आपण असा फील घेत नाही जो फील आज आपल्याला इकडे मिळणार आहे. ते काल जी हाल झाले होते ना, ते आज देवाने सगळे भरून काढले आणि मस्त ठिकाणी जेवायला श्लोक पण आहे बघ. घेता म्हणजे दरवाजे वगैरे सगळं याचं आहे. जुन्या पद्धतीचे आहेत आपले. आहे सगळं. सूप म्हणजे मला वगैरे. आठवतं आमच्या जुन्या घरी पण अजून अशी कढी आहे. ही पहिली जुन्या जमान्याचा दरवाजा आहे. आणि वरतीला जिना पण आहे. लाकडी जिना. इकडे बस, इकडे बस, इथे बस ना, तोंड करून. लाईट मध्ये बसायचं आहे मला. आय विल सिट इन लाईट. हां हां, हे लाईम लाईट मधला प्राणी बसलेला आहे जेवायला. हा, तू पण बसून घे ना. चमक सवणी. ए चला तेजल. माझी वाटी चेंज केलेली आहे आणि ती मी बघितलेली, मी चोरी पकडली आहे. गुळांबा आहे बनलेला. हां, आणि एक चटणी आहे, शेंगदाणा चटणी आय गेस, आणि गुळांबा आहे. मला पण गुळांबा खूप आवडतो, पण तो गुळात असेल तर. साखरेचा नाही आवडत. हा साखरेतला आहे, मला गुळातला आवडतो. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा सविता, गुळांबा. तू दाखवते की ताटामध्ये काय काय आलंय. अजून एकदम गोष्टी यायच्या बाकी आहेत, पण जे पण आले स्मेल एकदम मस्त येते आणि गरम गरम आलंय. मस्त शिंगोळी आणली आहे. इकडे काय म्हणतात याला? आमच्याकडे शिंगोळी म्हणतात. अच्छा, पुरणपोळी पण आहे आज. काय काय खायचं आता मी तोच विचार करते. सगळं खायचं. शिंगोळी आहे सगळ्यात मेन. वांग्याचं भरीत आहे चुलीवरचं गरम गरम. कढी आहे, खीर आहे, आणि दादांनी आता पुरणपोळी पण आणली, त्याच्यावर तूप पण आहे. झालं, आजचा दिवस कंप्लीट झाला. मेनू सांगते मी. नाचणीचे पापड, गुळांबा, शेंगदाण्याची चटणी,
हे आहे वांग्याचं भरीत, कोशिंबीर, खरडा, पुरणपोळी, चपाती, पराठा, देन भजी, ह्याला कढी, देन हे त्यांचं काय म्हणणं आहे, हां पाटवड्याची भाजी, आमच्याकडे पण तेच म्हणतात, त्यांनी काहीतरी वेगळं नाव घेतलं. आणि हे आहे शेंगोळीची भाजी आणि ही खीर. मस्त. ही आहे विहीर आणि आमच्या गावच्या घरी पण विहीर होती ज्याला लाकडी चाक होतं आणि मी माझ्या हक्काने खूप पाणी भरलेलं आहे अशा विहिरीवरती. जुन्या मेमरीज. म्हणजे आई नको म्हणत असताना पण अक्काला अक्का प्लीज मला एकदा ओढू दे ना असं करून पाणी भरलेलं आहे. मला पण पाहिजे. मी तू मिळालं नाही. सविताला भेटलं, तुला भेटलं. हो, दॅट्स द पॉइंट. दॅट्स द पॉइंट. बाबू से बाय. नक्की. हां बाय 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 आपण पुण्याला. बाय बाय. फायनली ट्रिप झाली आहे एंड. बॅक टू पवेलियन. परत पुण्याला रिटर्न चाललो आहे. जेवण झाल्यानंतर तेजल तिच्या घरी गेली, सविता तिच्या घरी गेली आणि आता वेळ आलेली आमची घरी जाण्याची. चेंज केलं आम्ही सगळ्यांनी, फ्रेश झालो आहे. नाशिकला गेलो, सविता आणि तेजलला भेटलो आणि खूप अनप्लॅन्ड अशी पिकनिक होती आणि ही अनप्लॅन्ड पिकनिक मनाला इतका आनंद देईल हे मला माहीत नव्हतं. थँक्यू तेजल अँड सविता दोघींनाही इतकं भरभरून प्रेम देण्यासाठी. आणि आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा तुम्हाला भेटलेलो आहोत, तर हे प्रेम असंच आपल्यामध्ये राहू दे हीच मी त्र्यंबकेश्वरच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं हे प्रेम आमच्या सगळ्यांवरती असंच राहू द्यात. धन्यवाद.